महिला सेवकांचे जे पुरुष सेवक असणं अशा त्यांच्या ज्या तक्रारी असतात त्याची दखल जर का पालकांच्या तक्रारीची शिक्षण विभागाने घेतली आणि पोलिसांनी सुद्धा ती दखल घेतली जाते की नाही हे दर 3 महिन्यांनी निगराणी केली तर आपोआपच या असे प्रकार घडणार नाहीत असं मला वाटतं। आणि म्हणून मी असं म्हणेन की केवळ एक मोठा कायदा करणं पुरेसं नाही आहे, तर सातत्याने देखरेख करणाऱ्या यंत्रणेमध्ये समाजाचा आणि पालकांचा सहभाग जर का असला तर त्यामध्ये आपल्याला अधिक चांगला न्याय मिळू शकेल असं मला वाटतं। आणि या सगळ्या घटनांमध्ये आरोपी जो आहे तर त्याला आता तर शिक्षा झालेली आहे, पण आता तर त्याला अटक झालेली आहे, परंतु कुठल्याही परिस्थितीत त्याला जामीन मिळता कामा नये हे सुद्धा फार आवश्यक आहे असं मला वाटतं। ही तक्रार जी आहे ती खरं तर महिला पोलीस अधिकारीच त्या ठिकाणी होत्या, त्यांनीच ही 14 तासची आपण बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार। बदलापुरात शाळेत 4 वर्षीय 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे। मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या परिवारावर काय संकट कोसळले असेल याची कल्पना मी करू शकते, ही कल्पना मला आहे। या प्रकरणातील आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही। राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृह खाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल अशा सूचना सुद्धा त्यांनी पोलीस खात्याला दिल्या आहेत। या हरामखोर क्रूरकर्म्याला फाशीच होणार। रेल्वे